करप्शन लेवल जर बघायचं असेल आपल्या मुंबई नवी मुंबईमध्ये तर हे बघा, हा आहे वाशी ब्रिज क्रॉस केल्यानंतरचा जो ऑक्टन नाका होता तो रस्ता. आता इकडून मानखुतपर्यंत ट्रॅफिक जॅम लागली आहे. दुपारचे 3:30 वाजतात. ते का लागली आहे ते पुढे बघूया आपण. काम चालू आहे एक्सटेन्शन ब्रिजचं. एवढ्या फास्टमध्ये चालू आहे जोरात की एक माणूस दिसत नाही इकडे काम करताना. जर गाडी लावण्याचा चान्स भेटला साईडला मला तर तुम्हाला दाखवतो मी. हे बीएमसीचं काम आहे. हे बघा, फक्त पिलर्स बनवून ठेवलेत, पिलर्सचे बेसेस बनवून ठेवलेत. एक माणूस आतमध्ये तुम्हाला दिसणार नाही काम करताना. हे बीएमसीचं काम. म्हणजे लोक मरतायत इकडे, उन्हातानात 3-3 तास उशीर होतो. एक फक्त 1.5 किलोमीटरचा रस्ता क्रॉस करायला 17 मिनिटं लागतात. नवी मुंबई ते मुंबई कनेक्शन. आणि हे बघा, एवढ्या जोरात काम चालू आहे की माणूस दिसतच नाहीये. हे बघा, आणि हे गेल्या 6 महिन्यापासून चालू आहे, 7 महिन्यापासून. हे ब्रिजचं काम गेल्या वर्षभरापासून चालू आहे. आधी हे लोकांनी गोल पिलर्स बनवले होते, परत ते तोडले, परत खोदले आणि नवीन चौकोनी पिलर्स टाकले. आता हे लोकांना हे कळत नाहीये की आता पावसाळा येणार, परत तो रस्ता बंद होणार, तिकडे पाणी भरणार. गेल्या 8 महिन्यापासून आम्ही रोज ट्रॅव्हलिंग करणारे लोक, आता इथे दुपारची वेळ आहे, मी सकाळी ऑफिसला जातो 7:30 वाजता, तरी पण मला 7:30 वाजता निघून जोगेश्वरीला पोहोचायला मला 9:30 वाजतात. बाईक असो, कार असो किंवा बस असो. या लोकांना, भडव्यांना, बीएमसी मादरचोद लोकांना एवढी अक्कल नाहीये की लोकांना त्रास देऊन लोकांना काय भेटणार आहे. तुम्ही पैसे खाताय, करोडो रुपये खाताय, खा, पब्लिक मनी आहे, खा. मला मना नाही केलं खाण्याचं, पण बेंचूत लोकांचं काम तरी करून द्या ना नीट. आम्ही उन्हात आला तिकडे उभं राहायचं, लोकांनी उभं राहायचं, स्वतःचे टाइम पेट्रोल वेस्ट करायचा. एक तर पेट्रोलची पण आई जाऊन टाकलेली आहे पूर्ण पेट्रोलियम मिनिस्ट्रीमध्ये. रस्त्यांची आई जाऊन टाकली आहे. रोड टॅक्स आम्ही भरतोय, जीएसटी भरतोय, डिमका फलाना सगळं भरतोय. हे कोणाच्या गांडीत चाललंय? कोणाला इश्यू होतोय? पॉलिटिशियन्सच्या वेळी सगळे रस्ते एम्प्टी करून तुम्ही लोक, पॉलिटिशियन लोक आपले VIP कारवाने निघून जातात. नॉर्मल लोकांनी काय करायचं? कॉमन लोकांनी काय करायचं? पावसाळ्यात चालले, बाईकवाले अडकतात तिकडे, पावसाळ्यात भिजत राहतात. कारवाले अडकून 15-15 मिनिटं लोक बसून राहतात. त्याचं कोण भरपाई करून देणार आहे? गव्हर्नमेंट देणार आहे का कोणी खासदार देणार आहे आम्हाला? नाही. आम्हाला उशिरा गेलो, आमचे पैसे कापले जातात तिकडे ऑफिसमध्ये, लोकांना ते पण फरक पडत नाही. ह्याचं रिस्पॉन्सिबल कोण घेणार आहे शेवटी? हे गव्हर्नमेंटनी किंवा कोणीतरी साला आम्हाला क्लिअर करून द्या आणि सांगा, मग आम्ही एक चूप बसून जातो.